नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ताठ मानेनं जगायला शिकलं पाहिजे असं आपण नेहमीच म्हणतो आणि प्रत्येकानं आयुष्यात ताठ मानेनं जगलं पाहिजे तरच आपला स्वाभिमान राहतो असं आपण म्हणतो. पण जर आपण त्याचा वैद्यकशास्त्राच्या दृष्टीनं विचार करायचा झाला किंवा संपूर्ण शरीराच्या रचनेच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर ताठपणानं चालायचं असेल, ताठ मानेनं जगायचं असेल तर आपल्या शरीरातील मणका चांगला पाहिजे. आता मणका हा शरीरात अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. मी अनेकदा म्हणतो की शरीरातला प्रत्येक अवयव अत्यंत महत्त्वाचा असतोच. जोपर्यंत त्या अवयवाला काही इजा होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या अवयवाची किंमत कळत नाही. जेव्हा कधी दुखायला खुपायला लागतं तेव्हा त्या अवयवाची किंमत कळते. शरीरातील प्रत्येक अवयवावरती मेंदूचं नियंत्रण असतं. पण मग मेंदू आणि त्यापाठोपाठ मणका यांना संपूर्ण शरीरशास्त्रामध्ये अत्यंत मोठं महत्त्व आहे. आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत कारण मणक्याचे आजार विकार याच्याबद्दल दिवसेंदिवस अधिक तक्रारी वाढत आहेत आणि अशा वेळेला नेमकं काय केलं पाहिजे हे समजत नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं की आज या विषयावरती बोलायचं. त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेले आहेत सिद्धांत हॉस्पिटलचे डॉक्टर कौस्तुभ वाईकर यांना. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला मी म्हटलं तसं की शरीरातला प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतोच, पण मणक्याला एक वेगळं महत्त्व आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की मेंदू आणि मणका यांच्यावरती उपचार करणारे न्यूरोसर्जन जसे आपण आहात, येस. तर मेंदू आणि मणका यांच्यामध्ये इंटरलिंकिंग असं काही यात संबंध असतो का? म्हणजे प्रत्येक अवयवावरती मेंदूचा कंट्रोल आहे, पण मग मेंदू आणि मणका या दोघांना ट्रीट करणारे डॉक्टर एकच असतात असं का? म्हणजे मेंदूशी मणका हा जास्ती संलग्न असतो का? हो, कारण सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हटलं जातं की जी काम करते. तर त्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मेंदू आणि मज्जारज्जू असे दोन्ही भाग येतात आणि मज्जातंतू म्हणजे त्यातून बाहेर पडणाऱ्या ज्या वेगवेगळ्या नसा म्हणतो आपण. ओके. तर याचा जो एकत्रित पार्ट कन्सिडर केला जातो मेंदू, मज्जारज्जू आणि त्याला संरक्षण देणारा जो भाग आहे त्या मज्जारज्जूला त्याला आपण मणका म्हणतो. बर. तर असा तो मणका मेंदूशी संलग्नितच आहे कारण त्या नर्वस सिस्टीमचा तो भाग आहे. पण मग मणका हा हाडांचा प्रकार आहे की पेशींचा प्रकार आहे की तुम्ही म्हटलं तसा रक्तवाहिन्यांचा प्रकार आहे? नाही, आता मणका हे हाडांचाच प्रकार आहे. एकूण 33 हाडं त्याच्यामध्ये असतात. ही जी आता तुम्ही दाखवले हो हो ही हो हो हा मणक्याचा एक प्रोटोटाईप आहे आपला. बर. प्रोटोटाईप म्हणतो की ज्याच्यामध्ये मानेमध्ये 7 मणके आहेत, पाठीमध्ये 12 आहेत, कमरेमध्ये 5 आहेत. त्याच्यानंतर माकड हाड, कुल्ल्यांचं हाड म्हणजे त्याला असं म्हणून हे एकत्रित मणक्याची पूर्ण संरचना. पण हे सगळे असे एकमेकाला कनेक्ट असतात? हा, हे एक ही हाडं सगळी एकमेकाला जोडलेली आहेत आणि दोन हाडांमध्ये गादी म्हटलं जातं, चकती म्हणतो आपण सर्वसामान्य भाषेत. ओके. तर दोन हाडांमध्ये ती गादी असते. तसं 33 मणके आणि 31 गाद्या आपल्या शरीरामध्ये असतात. बर 33 बोन्स अँड 31 डिस्क असं आपण बर. म्हणतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की दात 32 असतात, हो हो, तसे हे 33 असतात. 33 आहेत. म्हणजे 33 असलं तर नॉर्मल, जर त्याच्यापेक्षा कमी जास्त असेल तर ॲबनॉर्मल. ॲबनॉर्मल नाही, कमी जास्त होऊ शकतं. मात्र काउंटिंगच्या दृष्टीनं ॲडल्टला सर्व शरीरामध्ये, सर्व मानवाच्या शरीरामध्ये 33 मणकेच आपण गृहीत धरलेले आहेत. बर. मणक्याचा मेन संपूर्ण शरीरातला रोल काय असतो? काय उपयोग होतो मानवी शरीराला? फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ॲक्च्युली कुठल्याही प्राण्यामध्ये जी मज्जातंतू आणि त्याला संरक्षण देण्याचं काम ते हाडाचं आहे. जसं मेंदूला कवटीचं संरक्षण आहे, बरोबर. तसं मज्जारज्जूला हे हाडांचं संरक्षण दिलेलं आहे आणि ते संरक्षण देणं हे महत्त्वाचं काम आहे. त्याचबरोबर हालचाल करणं म्हणजे ज्या मुवमेंट्स आहेत आपल्याला एकच हाड दिलं असतं तर आपण खाली वाकू शकलो नसतो, काम कुठलं करता आलं नसतं. बरोबर. आणि इव्होल्युशन पार्टमध्ये म्हणजे आम्ही असं म्हणतो की आपण 4 पायावरून 2 पायावर आलो आणि 4 पायावरून 2 पायावर येताना आपल्याला काही प्लस पॉईंट्स आले, काही मायनस पॉईंट्स आले. तर त्या गोष्टीचा भाग आपण तो स्वीकारलेला आहे. तर 33 मणके आणि 31 गाद्या आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या वेगवेगळ्या नसा आणि यांचं जाळं शरीरामध्ये सगळीकडे सप्लाय केलं जातं, पोचवलं जातं. पण मग मज्जारज्जूमध्ये एक प्रकारे इलॅस्टिसिटी असते? हो हो, मज्जारज्जूमध्ये इलॅस्टिसिटी असते आणि त्या असल्याशिवाय ती कामच करू शकत नाही आपण. त्याचं नॉर्मल रेंज ऑफ आपण फंक्शन म्हणतो. जसं ॲव्हरेज उंची म्हटलं जाईल, ॲव्हरेज भूक म्हटली जाईल. जे म्हणतो एक भाकरीची भूक, एक नाही, एक खाईल 2 खाईल, तसं ॲव्हरेज उंची म्हटली आपण 5 फुटाचा माणूस, 6 फुटाचा माणूस. तर आता ह्या गोष्टी आपण ॲव्हरेज लाईफ स्पॅन पण आपण कन्सिडर केलेला आहे. तर त्या पद्धतीनं या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. तुम्ही एक अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा आता बोलताना बोललात की माणसाची उंची कितीही असली
तरी त्याच्या शरीरामध्ये जे काही मणक्यातले जी ही 33 हाडं आहेत ती 33च असतात. हो हो 33च असतात. त्यांचा आकार कमी जास्त असू शकतो फक्त. ओके. त्याचा आकार कमी जास्त असू शकतो. आता ह्याच्यातल्या ज्या चकत्या तुम्ही म्हटला जी. त्याच्यावरूनच आपण ते चकती सरकली असं म्हणतो का? हो हो पण ती चकती सरकती म्हणजे नेमकं काय होतं? नाही ॲक्च्युली मणक्या बऱ्याच लोकांच्या चुकीच्या कल्पना आहेत की स्लिप डिस्क म्हणजे झोपलेली डिस्क झोपत नाहीये ती सरकतीये एका बाजूला, ती प्रसरण पाहून बाहेर येते. नाही नाही, आमच्या दृष्टीनं स्लीप होणं अशा अर्थानं ते स्लीप डिस्क होता का? नाही असं कारण असू शकतं, पाय घसरून पडलो आणि आपल्याला त्रास चालू झाला तर तो कंबरदुखी होणं आणि कंबरदुखी बरोबर तो सायाटिका म्हणजे पायात वेदना येणं, पायात मुंग्या येणं, पायातली शक्ती जाणं. म्हणजे हातात झालं तर मानेच्या मणक्यात झालं तर हातात येणार आहेत वेदना किंवा त्रास, कमरेच्या मणक्यात झालं तर ते कमरेमध्ये आणि पायामध्ये आपल्याला तो त्रास जाणवतो. पण म्हणजे मणका हा आपल्या शरीरातल्या अन्य सर्व अवयवांशी कनेक्टेड असतो? हो हो, सर्व एकमेका हे युनिटच आहे. शरीर हे मोठं युनिट. नाही, मी काय समजत होतो की मणका म्हणजे आपल्याला चालण्यासाठी, उभारण्यासाठी, बसण्यासाठी आधार देणाऱ्या हाडांची मालिका, पण त्याचा आणि हाताचा पण संबंध आहे. हो हो हो, कारण मुख्य ज्या मणक्यामधून नस येते बाहेर, मज्जारज्जू आणि मज्जातंतू, त्यांचं कामच आहे, त्या इलेक्ट्रिक वायर्सच आहेत की ज्या त्या कंट्रोल करतात आणि त्या मेंदूमधून तो इम्पल्स येतो. शरीरातल्या वरून येणारे आदेश आणि खालून जाणाऱ्या संवेदना म्हणजे टच असेल, पेन असेल म्हणजे दुखणं असेल, गार गरम कळणं असेल, हेही आपल्याला मेंदूकडं त्या नसेच्या द्वारे घेऊन दिलं जातं. आणि त्याच्यासाठी मज्जारज्जू गरजेचा आहे, मज्जातंतू गरजेचा आहे आणि त्याला संरक्षण देण्याचा भाग हा मणका आणि मणक्याची हाडं करतात. म्हणून मणक्याला मार लागल्यानंतर बऱ्याचदा काही जणांचा कमरेखालचा भाग लोळावू शकतो किंवा मानेवरचं नियंत्रण सुटू शकतं. म्हणजे मज्जारज्जूचं किंवा मणक्याचं महत्व किती आहे. पण आपण आता जर म्हणत होतो की स्लीप डिस्क होणं, स्लीप डिस्क झाल्यानंतर त्याच्यावरती उपचार सध्या काय कोणत्या पद्धतीने केले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्लीप डिस्कचा आजार झाला हे ओळखायचं कसं, त्याची लक्षणं काय असतात? आता हा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. बऱ्याच लोकांना कंबरदुखी हा आजार वाटतो. हो, कंबरदुखी हा आजार नाही, कंबरदुखी हे आजाराचं लक्षण आहे. बर. स्लीप डिस्क हा आजार होऊ शकतो. मणक्याच्या आजारांचं वर्गीकरण करताना म्हणजे जन्मतः दोष असणं, मणके वाकडे असतात, कुबड असतं, मार लागणं, त्यानंतर जंतू संसर्ग, टीबी सारखे जंतू किंवा बाकीचे जंतू संसर्ग, पू पाणी होणं, ॲक्सिडेंट होऊन मणके फ्रॅक्चर्स होणं किंवा मार लागून फ्रॅक्चर्स होणं आणि इतर कारणं म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही हे जी स्लीप डिस्क हे आजार गृहीत धरतो. तर ह्या स्लीप डिस्क हे आजाराचं प्रमाण जास्त आहे. 75% मणक्याच्या आजारामध्ये ऑपरेशन्स आणि उपचार हे चकती सरकणं म्हणजे स्लीप डिस्क या आजारासाठी आम्ही करतो. बाकीच्याचं प्रमाण 5-10% असं गृहीत धरलं जातं. त्याच्यानंतर ट्रॉमा म्हणजे ॲक्सिडेंटचं प्रमाण गृहीत धरलं जातं. तर या रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो. जेव्हा पाय घसरून पडलो, मणका फ्रॅक्चर झाला, त्याचा आजारही आहे. मानेवर फ्रॅक्चर झालं, बऱ्याच वेळा आपण बघतो शेतात भारा घेऊन माणूस पडला, गाडीवरून पडला तरी फ्रॅक्चर्स होतं. मणके मागे पुढे चटकून ते नसेवर दाब देतात आणि मोठा गंभीर दुखापत आणि कायमस्वरूपीचं अपंगत्व येऊ शकतं. अगदी मोठी शिक्षा म्हणजे आपण फाशीची म्हणतो, त्या फाशीची शिक्षेमध्ये देखील मानेचा मणका तुटून किंवा तो मागं पुढे होऊन नस तुटली जाते आणि क्षणात प्राण आपला जातो. अशा त्या महत्वाचा भाग मणका आणि मज्जारज्जू आहे. पण मणका सुरू होतो म्हणजे आपल्या मानेपासून? हो हो, मेंदूच्या मागच्या बाजूला. अगदी हा कवटीचा भाग आहे. कवटी संपल्यानंतर पहिला मणका चालू होतो, तो अगदी रिंग सारखा असतो आणि मग बाकीचे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असे टोटल मणके खाली आपल्याला आढळून येतात. आणि ते अगदी तुम्ही म्हटलं असं माकड हाडापर्यंत, अगदी हे छोटं हाड म्हणतो आपण त्याला, माकड हाड, त्याच्या खालीपर्यंत ते आपण गृहीत धरतो सर. पण मग स्लीप डिस्क ज्यावेळी होती त्यावेळी यातल्या ज्या डिस्क आहेत त्यातली नेमकी कोणती डिस्क फॉल्टी झालेली आहे, काही दोष उत्पन्न झाला आहे, हे आधी शोधावं लागत असेल ना? हो हो. तुम्ही त्याचं म्हणजे त्याची चिकित्सा कशी करता? हा अत्यंत महत्वाचं आहे. क्लिनिकल डायग्नोसिस आमचं एक असतं. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तो सांगतो, डॉक्टर माझी मान दुखती आहे, कंबर दुखती आहे, पायात किंवा हातात वेदना आहेत, डावीकडे आहेत, उजवीकडे आहेत, मुंग्या येत आहेत. त्या रिलेटेड क्लिनिकल डायग्नोसिसच्या द्वारे आम्ही काही एक अंदाज बांधतो आणि त्यानुसार त्या काही ज्या क्लिनिकल डायग्नोसिसच्या टेस्ट आहेत त्याही आम्ही करतो. त्याला रिएन्फोर्स करायला म्हणजे ते म्हणणं सिद्ध करण्यासाठी आपल्याला आधुनिक वैद्यशास्त्राचा उपयोग करावा लागतो. त्याच्यामध्ये मणक्याचा MRI स्कॅन करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे निदान म्हणजे मणक्याची संरचना, हाडांची संरचना, मज्जातंतूची संरचना, मज्जारज्जूची संरचना आणि जी डिस्क म्हणतो, जी शरीरामध्ये म्हणजे दोन हाडांच्या मध्ये आहे, ती एक प्रकारचं स्प्रिंग शॉक ऑब्झर्व्हर सारखं काम करते आणि बॉल बेरिंग सारखीही काम करते हालचाल करायला.
तिथे ती कामाला येते आणि त्याचं अचूक निदान म्हणजे अगदी 100% निदान आपण MRI स्कॅनद्वारे करू शकतो आणि ती उपचार पद्धती इझिली अवेलेबल आहे. अच्छा. पूर्वी कसं व्हायचं की पूर्वी एक्सरे होते, म्हणजे ज्यावेळी एक्सरेचा शोध लागला त्यावेळी आपण एक्सरे काढून संरचना शोधायचा प्रयत्न केला आणि क्लिनिकली त्या गोष्टी टेस्ट करून आपण त्याच्यावर उपचार केले. ओके. म्हणून लोकांच्या मनामध्ये बऱ्याच वेळा भीती आली की एक्सरे केले, उपचार केले, एवढं फाडलं तेवढं फाडलं, म्हणजे मोठं ऑपरेशन झालं पण रिझल्ट आले नाहीत. माणूस मरत नाही, मात्र त्याला म्हणावे तेवढे यश आलं नाही. मग पाय दुखत राहणं, कंबर दुखत राहणं किंवा भीती वाटणं, लोळा पडणं पाय किंवा संडास लगेचचा ताबा जाणं, या सगळ्या गोष्टी घडल्या. ऑपरेशनच्या अगोदरही होत्या, ऑपरेशन नंतरही दुर्दैवाने काही वेळा घडल्या, कारण त्या प्रिमिटिव्ह गोष्टी होत्या. आता आपल्याला आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टीनं फार चांगल्या गोष्टी उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये MRI स्कॅन आहे, अगदी आर्म म्हणजे ज्याच्यात CT स्कॅन ॲडव्हान्स पद्धतीनं केला जातो तो अवेलेबल आहे. नर्व कंडक्शन स्टडी म्हणजे नर्स कशी काम करते आहे तेही ऑपरेशन करताना आपण ऑब्झर्व करू शकतो आणि 90% अधिक म्हणजे 90 ते 95% रिझल्ट आपण आता देतो. आणि हल्ली तुम्ही आता बरेचसे जण न्यूरोसर्जन हे दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करता, म्हणजे पूर्ण चिरफाड करावी लागत नाही. नाही, आता पूर्वी असं व्हायचं की ऑपरेशन म्हणजे मोठी चिरफाड, 8-10 दिवस झोपून राहायला पाहिजे, महिनाभर आराम करायला पाहिजे. तर आता तसं नाहीये. की होल म्हणतो, छोट्या होलमधून जसं पोटाचे ऑपरेशन झाली, म्हणजे आपण अपेंडिक्स आहे किंवा गॉल ब्लॅडर म्हणतो, पित्ताच्या पिशवीतले खडे काढले, तसंच मेंदू मणक्यामध्येही दुर्बिणीची शस्त्रक्रिया आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया आणि अगदी म्हणजे लेझर टेक्नॉलॉजीचा सुद्धा त्याच्यामध्ये वापर करून आपण कमीत कमी चिरफाड करून पेशंटला चांगले म्हणजे मोर दॅन 90 to 95% रिझल्ट्स देऊ शकतो. पण हे सिद्धांत हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीच्या तुम्ही ऑपरेशन्स करता का? हो, म्हणजे अगदी आमच्या गुरूंची कृपा आहे, त्यांनी आम्हाला शिकवलं. काही ट्रेनिंग्स आम्ही देशात घेऊन आलो. त्याच्यामध्ये गेले 10 वर्ष कोल्हापूरमध्ये आपण लेझर शस्त्रक्रिया, एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया, चकती बदलणं शस्त्रक्रिया, म्हणजे मणक्याचे बाकीचे जे आजार आहेत, फ्रॅक्चर्स आहेत, व्हर्टिब्रोप्लास्टी आहे, जे हाडं ठिसूळ होऊन मेनोपॉझल वुमन्समध्ये, म्हाताऱ्या स्त्रियांमध्ये मणके फ्रॅक्चर्स होतात, त्यांना सिमेंटचं इंजेक्शन द्यावं लागतं, व्हर्टिब्रोप्लास्टी म्हणतो ते. म्हणजे ज्या स्पाईन इन्स्टिट्यूट ज्याचं म्हटलं जातं, म्हणजे लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींचे जे काही मणक्याचे आजार आहेत, मगाशी सांगितले, ते सर्व आपण सिद्धांत हॉस्पिटलमध्ये कोल्हापूरमध्ये यशस्वीरित्या करत आहोत. आणि माझा वैयक्तिक शस्त्रक्रियेचा अनुभव आणि पेशंट चेक करायचा 10,000 पेक्षा मी जास्त उपचार पेशंटला केलेला आहे. बस आपण आता स्लीप डिस्क बद्दल बोललो, त्याच पद्धतीनं एक शब्द वारंवार ऐकू येतो, तो म्हणजे स्पॉन्डिलायटिस. येस सर. स्पॉन्डिलायटिस आणि स्लीप डिस्क मध्ये फरक आहे? हो, 100%. स्पॉन्डिलायटिस म्हणजे ते मानेला एक प्रकारे तो हे लावायचा असतो, पट्टा लावायचा असतो. तर स्पॉन्डिलायटिस म्हणजे नेमकं काय होतं? नाही, स्पॉन्डिलायटिस हा एक आजार जो वयोमानानुसार मणक्याची झीज म्हणतो आम्ही त्याला. तर डिजनरेटेड डिस्क डिसीज त्याला म्हटलं जातं, की जी शरीरामध्ये आपल्या साधारण असं म्हणतो की 80 to 90% वॉटर कंटेंट ॲट द टाइम ऑफ बर्थ आहे आणि तो हळूहळू कमी होतो. आणि शरीरातले जी काही वयोमानानुसार बदल घडतात, इलॅस्टिसिटी कमी होते. ते चकती जी म्हटली जाते त्याच्यामध्ये 2 भाग आम्ही कन्सिडर करतो, की केंद्रस्थानी असलेला न्यूक्लियस, तर ते जेल लाईक मटेरियल आहे आणि त्याच्या म्हणजे इनर जरूर म्हणू आपण, आणि बाहेर असणारी जी टायर ज्याला ॲन्युलस म्हटलं जातं, त्याच्यात इलॅस्टिसिटी असते आणि ती इलॅस्टिसिटी आणि वॉटर कंटेंट कमी होतो वयोमानानुसार. म्हणजे जन्माच्या वेळी असणारं 88 ते 90% पाणी वयाच्या 60व्या वर्षी ते 60% येतं आणि त्यामुळं 20 ते 30% वॉटर लॉस झाल्यामुळं ती बसते, त्याची ताकद कमी होते आणि त्यामुळं झीज चालू होते आणि झीज झाल्यावर तो नसेवर दाब येतो आणि मग मान दुखते किंवा कंबर दुखते आणि मग पुढच्या वेदना चालू होतात, ताकद जाणं, मुंग्या येणं, संडास लगेचचा ताबा जाणं, अशा मोठ्या गोष्टी, अगदी पॅरालिसिस पर्यंत गोष्टी घडतात. तर चकती सरकणं हा ट्रॉमा म्हणजे अचानक घडलेला भाग आहे आणि स्पॉन्डिलायटिस हा भाग हळूहळू होणार आहे, संचित आहे. ते हळूहळू ते वाढत जाऊन एका स्टेजला येतं आणि मग ते रंग दाखवतो. पण मग तुम्ही स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे की चकती सरकण्याचा त्रास आहे, कसं ओळखता? अगदी क्लिनिकली डायग्नोसिस आहे, एकदम सोप्या भाषेत. अचानक एखादं दुखणं उद्भवलं तर ते चकती सरकणं असू शकतं. वजन उचललं, पाय घसरून पडलो, जिम करताना आपण ताकद प्रमाण आपल्या कपॅसिटीपेक्षा जास्त गोष्टी केल्या, अगदी म्हणजे आता आपल्या ज्या काही रस्त्यांची आहे थोडी बहुत अडचण आहे, तर त्या अडचणीमध्ये जोरात बाईकचा दणका लागला, म्हणजे खड्ड्यात चुकलं आणि
मग पाठ दुखायला नाही, लागली आम्ही आणि अनेकदा बातम्यात म्हणतो हाडं खेळखेळ करणारा, मणका आणखीन सक्ती सरकणारा, अशी आता रस्त्यांची अवस्था आहे. तर त्याला खरोखर शास्त्रीय आधार आहे. आहे पण मला सांगा की ज्या वेळेला स्पॉन्डिलायटिससाठी तुम्ही तो पट्टा वापरायला सांगता, काही वेळा तो कमरेला पण असतो, काही वेळा मानेला पण असतो, तो आयुष्यभर राहतो की तो काही कालांतरानंतर जाऊ शकतो? नाही, पट्टा हे सपोर्टिव्ह म्हणजे पेन रिलीफसाठी दिलेल्या गोष्टी आहेत. मेनली तुम्ही म्हणजे ती आमच्याकडे अंतिम उपचार पद्धती नव्हे नाही. नव्हे नव्हे ओके, पेशंट आमच्याकडे येतो का, तर त्याला दुखणं आहे म्हणून ते, बरोबर. त्याचं दुखणं आहे म्हणून त्याला काही रेमेडीज दिल्या जातात. त्या रेमेडीज मधली जी पहिली रेमेडी आहे तो मानेचा पट्टा आणि कमरेचा पट्टा आहे. ओके. त्याचं शास्त्र असं आहे की तो घातल्यानंतर तिथली लोकल त्वचा जी आहे ती गरम राहते. जसं आपण मार लागल्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीनं शेकतो आणि आपल्याला बरं वाटतं. तो आजार बरा करणारा नाही. नाही, ओके, तो तात्पुरता रिलीफ देत आहे आपल्याला. आणि त्या रिलीफमध्ये आपल्याला बरं वाटतं म्हणून आम्ही रेकमेंड करतो. एक दुसरी गोष्ट, मानेच्या मणक्याला मुवमेंट जास्त आहे, तो जास्त प्रकारात हालतो कमरेच्या मणक्यापेक्षा, आणि ती मुवमेंट झाल्यावर जास्त झीज होते. जसं बिजागरी किती वेळा उघडझाप केली तर खेळमुळे लूज होणार आहेत, तर ती कमी व्हावी हालचाल म्हणून पट्टा दिलेला आहे की जेणेकरून मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड राहतील आणि ती झीज होण्याची प्रक्रिया हळूहळू कमी होईल किंवा स्लो होईल, स्लो डाऊन होईल. पण मग स्पॉन्डिलायटिसमध्ये पण ऑपरेशन करावं लागतं? हां, स्पॉन्डिलायटिसमध्येही टोकाचा आजार झाल्यानंतर तो जो औषधांनी बरा होणार नाही, कारण आत्ताचं जे वैद्यकशास्त्र आहे ते रिपेअरवर आहे, रिजनरेशनवर नाही. नवनिर्मिती आम्ही करू शकत नाही. जे आहे त्याच्यामध्ये रिपेअर करायचं आहे, जी औषधं आहेत ती देऊन त्याची झीज कमी करायची आहे. आणि जर का ते टोकाचं झालं आणि नसच पकडली त्यांनी, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नसेवर दाब यायला लागला आणि शक्ती कमी व्हायला लागली, बॅलन्स जायला लागला पेशंटचा, अच्छा, संडास लघवीवरचा ताबा गेला, तर त्या स्टेजला आपल्याला आम्ही पेशंटला समजून सांगतो की नस ही बाधित आहे, तिचे करंट्स फ्लो कमी झालेले आहेत, प्लस ॲडिशनली पाणी खेळायचं कमी झालं आहे, त्याच्यात एक फ्लुइड असतं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आम्ही म्हणतो, आणि ब्लड सप्लायही तिचा बाधित होतो. ओके. आणि मग त्यावेळी आपल्याला ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही, कारण आपलं जे फंक्शन आहे, चालायला तर यायला पाहिजे, आपले डेली रुटीन कर्तव्य जी आहे तीही करता यायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही. ही मणक्याची प्रतिकृती आहे, हे काय आहे? हे छोटे मणके म्हणजे एक्सप्लेनेशनसाठी, कारण काय आहे की कमरेचे जे मणके आहेत ते 1 2 3 4 5 आणि हे माकडा मोठ्या स्वरूपात लक्षात यावं ओके. आहे. आणि ह्या मणक्यांमध्ये ही गादी आपण कन्सिडर केली जाते, म्हणजे जस्ट लाईक टायर अँड इनर जर आपण म्हणू, स्प्रिंग ॲक्शन सारखं आणि बॉल बेरिंग सारखं ते काम करत आहे. ओके. तर हे ह्याच्यावर फोकस करण्याचं कारण असं आहे की स्लिप डिस्क जे म्हणतो, चकती सरकणं, त्यातले 80% 90% डिस्क स्लिप ह्या लंबार लेयर म्हणजे कमरेच्या मणक्यामध्ये होतात, आणि त्याही 80 ते 90% चौथ्या आणि 5व्या मणक्यामध्ये होतात. अच्छा. कारण तिथं शरीराचा वजनाचा भाग जास्त आहे. आपण उभे राहिलो, 4 पायावरून 2 पाय राहिलो, ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस जे आपले ऍक्ट होत आहेत ते सगळ्यात जास्त आपले गुडघ्यावर आणि मणक्यावर, म्हणजे मणक्याच्या शेवटच्या 2 भागांवर ऍक्ट होतात, आणि तिथं लोड जास्त असल्यामुळे तिथं झीज जास्त होते आणि तिथं बाधा मणक्याची जास्त आहे आपल्याला. आपण सहजपणे म्हणतो बॅकबोन हा माझ्या आयुष्याचा बॅकबोन आहे, पण आपल्या शरीरातलं बॅकबोन म्हणजे काय, तर मणका. 100%. मणका असेल तरच आपल्याला कोणतीही हालचाल करता येणार, ताठपणे चालता येणार, उभारता येणार, खाली वागता येणार. त्यामुळे मणका जपणं हे अत्यंत महत्वाचं आहे. 100%. न्यूरो सर्जनमध्ये जे सुरुवातीला म्हटलं की मेंदू आणखीन मणक्याचे आजार याच्यावरती उपचार करणारे डॉक्टर म्हणजे न्यूरो सर्जन, पण मेंदू आणि मणका हे दोन एकमेकाला एवढं इंटरकनेक्ट आहे? हा, तो एकाच सिस्टीमचा भाग आहे. म्हणजे कसं आहे की न्यूरोसर्जन लोक म्हणजे जे आमचे तुम्ही न्यूरो सर्जन आहात की न्यूरोलॉजिस्ट आहात? नाही, मी न्यूरोसर्जन, मी ऑपरेशन करणारे डॉक्टर, म्हणजे मेंदू, मणका आणि मज्जारुजूचे ऑपरेशन करणारे डॉक्टर. बापरे. हा, म्हणजे माझे गुरु म्हणायचे की न्यूरोसर्जन शुड बी ऑपरेटिंग न्यूरो फिजिशियन, ज्याला न्यूरोलॉजी कळालंय, कुठला आजार कळायला पाहिजे की ज्याचं ऑपरेशन करायचं आहे का नाही, नाहीतर मग नको त्या आजाराला ऑपरेशन करून बसायचो. तर त्याला न्यूरोलॉजी माहीत असणं गरजेचंच आहे, आणि मग तो पुढच्या गोष्टी करून ऑपरेशन करून तो आजार बरा करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही न्यूरोसर्जन कुठनं केलं? मी हैदराबादला DNB न्यूरोसर्जरी केलेला आहे. तसेच मी परदेशातही, युक्रेनला मी 2 वर्ष होतो, तिथेही मी ट्रेनिंग 2 वर्ष घेतलंय. बाकी फेलोशिप ज्या स्पाईनच्या फेलोशिप आहेत ते मी सिंगापूरला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिंगापूर, जी मोठी अपेक्स इन्स्टिट्यूट म्हणतो सिंगापूरची, तिथेही मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरीचे ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी माझ्या गुरूंनी जे काही ज्ञान दिलं,
डॉक्टर BSU राजू म्हणून माझे हैदराबादला सर आहेत बरं. आणि त्यांचंही वैयक्तिकरित्या स्पाईन स्पेशालिस्ट आहेत ते, आणि त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 2 वर्ष फेलोशिप केले, स्पाईन स्पेशली स्पाईन अँड पेरिफेरल नर्व्स याच्यामध्ये त्यांनी काम केलं, आणि गुरूंच्या कृपेनं आम्हाला योग्य ते ज्ञान मिळाले. मला बऱ्याचदा असं वाटतं, जे मेंदूवरती उपचार करतात, मेंदूवरती शस्त्रक्रिया करतात, मणक्यावरती शस्त्रक्रिया करतात, यांच्या मेंदूत नेमकं काय चालू असेल हे कसं बघायचं? केवढा अभ्यास पाहिजे, किती त्याच्यामध्ये अगदी म्हणजे परफेक्शन पाहिजे, केवढं कौशल्य पाहिजे? कारण मेंदूसारख्या अवयवावरती उपचार करताना जराशी जरी चूक झाली तरी संपूर्ण पेशंटच्या आयुष्यावरती, शरीरावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्या न्यूरोसर्जनची केवढी जबाबदारी असते, आणि अशी जबाबदारी पार पाडणारे डॉक्टर आज आपल्याकडे कोल्हापुरात आहेत. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. आपण जे सुरुवातीला म्हटलं होतं कंबरदुखी, कंबरदुखी हा आजार बऱ्याच ठिकाणी वाढत चालला आहे. तुम्ही म्हटलात हा आजार नाही आहे, हे लक्षण आहे, पण मग संधिवातामुळे पण कंबरदुखी असू शकेल, महिलांमध्ये कंबरदुखीची कारणं वेगवेगळी असू शकतील. तर मग कंबरदुखी हे जर लक्षण असेल तर मूळ आजार कुठला? नाही, मुळात आपण म्हणतो की कंबरदुखीचा मला आजार झालाय, ते एक मिसनॉमर म्हणूया किंवा एक मिसकन्सेप्ट आपला आहे. हे चुकीचा एक कल्पना आहे की आपले कंबरदुखी हे बऱ्याच आजारांचं एक लक्षण म्हणून प्रेझेंट केलं जातं. मणक्याच्या आजारामध्ये ते प्रामुख्याने दिसतंच. तसं मग मणक्याच्या संदर्भात असणारे बाकीचे जे अवयव आहेत, जे मूत्राशयाचे आजार असतील, गर्भाशयाचे आजार असतील, तुम्ही म्हणाला की ज्याच्यामध्ये संधिवात म्हणून, तो संधिवात जो होतोय तो मणक्यानाच होतोय, मणक्याच्या जॉईंट्सनाच होतो. त्यामुळं कंबर दुखते असा हा प्रकार. कधी कधी असं प्रेझेंटेशन होतं की खुब्यांचे आजार असतात, त्यावेळी कंबर ते पेन कमरेकडे जातं, आणि ह्या गोष्टीमध्ये आपल्याला आढळून येतं. तर साधारण आपण आयुष्यामध्ये एकदा ना तरी कधी ना कधीतरी आपल्याला कंबरदुखीचा त्रास होतो, अगदी. आणि मलाही झालेला आहे, जशी डोकेदुखी आहे तशी कंबरदुखी आता कॉमन आहे. पण मग तो गंभीर रूप धारण करू शकतो का आजार? हो, गंभीर रूप धारण म्हणजे काय आहे की जेव्हा आपण पेशंटला आता तुमची कंबर दुखली, माझी कंबर दुखली म्हणून लगेच काय डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला देत नाही. सुरुवातीला आपण पेन किलर देणं, त्यांना विश्रांतीचा सल्ला देणं, आणि एक साधारण 3 ते 6 आठवडे आम्ही त्यांना ऑब्झर्व करतो. त्या 3 ते 6 आठवड्यात ते थांबलं तर त्याला अॅक्यूट लंबॅगो, पाठ सळकणं म्हणतो आपण. पाठ वजन उचलायला गेलो आणि कंबर सळकली म्हणतो, पाठ दुखायला लागली, तर अशा वेळी क्रॅम्प आला, वात आला, तर अशा वेळी आपण लगेच ऑपरेशनचा सल्ला देत नाही किंवा इन्व्हेस्टिगेशनचाही सल्ला देत नाहीये. त्यावेळी सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते, पेन किलर आहेत, आणि काही गोष्टी विश्रांतीच्या देऊन तो बरा होतो का आपण ऑब्झर्व करतो. मात्र जर का त्या 6 आठवड्यानंतर, साधारण 1.5 महिन्यानंतर देखील ती तशीच दुखती आहे, किंवा आम्ही क्लिनिकली काही ऑब्झर्वेशन्स करतो की बाबा त्याला दाबून बघितला मणका तर तो खूप टेंडरनेस आहे, उठताना पण त्रास होतोय, झोपतानाही होतोय, कारण कंबरदुखी असेल एका पोझिशनमध्ये ती थांबली पाहिजे पाठ सळकल्यावर, झोपल्यावर पण पेन दुखायला सतत दुखतंय, म्हणजे त्यावेळी ट्यूमर असू शकतं, इन्फेक्शन असू शकतं, किंवा हालचाल केल्यानंतर मग ते पेन वाढतं, त्यावेळी मग सायाटिका, म्हणजे जी नस, सायाटिका नस दाब पडल्यानंतर ती काम करायची बंद होते, तर त्या रिलेटेड दुखणं चालू होतं त्या नसेचं, तर त्यावेळी आपण फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स पेशंटला सजेस्ट करतो. आपल्याकडे पूर्वीच्या काही लोकांना कुबड असायचं पाठीला, किंवा वयानुसार जेव्हा वयोवृद्ध माणसं असतात ती वाकतात, तर मग त्याच्यामध्ये वय जसं वाढेल तसं तसं आपली स्पायनल कॉर्ड जी आहे ती आपोआप त्याला बेंड येतो का? असं काय होतं, आणि कुबड म्हणजे नेमकं काय? नेमकं कुबड याच्या हे 2 वेगळे प्रश्न आहेत. हो, अगदी बरोबर आहे. कुबड येणं म्हणजे मणक्याचे जे कर्वेचर्स आहेत, निसर्गानं ॲडल्ट कर्वेचर्स आपण म्हटलं जातं, की जो मानेचा मणका आहे तो कॉन्व्हेक्स आहे, पाठीचा मणका तो कॉन्केव्ह आहे, आणि परत कमरेचा मणका परत तो कॉन्व्हेक्स आहे, म्हणजे असं ते एका थोडेसे वक्राकार आहेत. वक्र दिलेले आहेत, आणि तो मेंटेन त्याचे बॅलन्स 2 म्हणतो, म्हणजे एक पुढल्या समोरच्या प्रतलामध्ये प्लेनमध्ये असलेला बॅलन्स आणि साईडच्या प्रतलामध्ये ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कधी कधी आपण म्हणतो की ताट बस, वाकडं बसू नकोस, तुला पाठीचे त्रास होतील, आणि हे सत्यच आहे की वैद्यकशास्त्रानुसार त्याला मान्यता आहे की ताट बसणं गरजेचं आहे. पुस्तक वाचताना देखील आपण काम करताना या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित बसणं महत्वाचं आहे. जर का त्या पोश्चर्स चुकीच्या पद्धतीने घेतल्या तर कायमस्वरूपी तसेच पोश्चर्स डेव्हलप होतात. म्हणजे आपल्याकडं आपल्या ऋषीमुनींनी पद्मासन घालून बसण्याची जी काही एक सवय लावली होती, त्याच्यातून मला असं वाटतं की या स्पायनल कॉर्डचा विचार करूनच ती शरीराची रचना कशी असावी, बसताना कसं बसलं पाहिजे,
याचा त्यांनी विचार केलेला असणार आहे. हो 100%. म्हणजे त्यामुळेच तिथे ताठ बसलं पाहिजे किंवा पूर्वी म्हणायचे की शेंडी खुंटीला टांगून अभ्यासाला बसायची. 100%. तर त्याच्यामध्ये असं वैद्यकशास्त्र असणार आहे की मेंदूला होणारा रक्तपुरवठा आणि त्याचवेळी ताठ बसण्याची सवय लागली पाहिजे. 100%. पण मग हे कुबड जे येतं हे जन्मजात असतं. कुबड हे जन्मजात असू शकतं. पहिली गोष्ट ते ॲक्वायर्ड म्हणजे नंतरही येऊ शकतं. बरं. तर मुळात काय आहे की हे कर्वेचर्स पुढच्या दिशेनं वाकले गेले. मग त्याची कारणं वेगवेगळी आहेत. म्हणजे त्याची नस जे स्नायू आहेत त्यांची कमजोरी आली आणि मग पुढे गेला मणका वाकला गेला, किंवा मार लागल्यामुळे फ्रॅक्चर होऊन तो वाकला गेला, किंवा ऑस्टिओपोरोसिस म्हणजे मेनोपॉज पाळी गेल्यानंतर हाडातलं कॅल्शियम कमी होतंय, ते मणक्यामधलं कॅल्शियम कमी होतं आणि मग ते ठिसूळून मणके फ्रॅक्चर्स होतात. त्याला ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्स आम्ही म्हणतो. त्यावेळी त्या वयस्कर स्त्रिया जे पर्टिक्युलरली स्त्रियांना आपण बघतो, वयोवृद्ध स्त्रिया त्या पुढे झुकतात आणि मग आपण कुबड आलेला असं त्यांना म्हणतो. तर हे म्हणजे कंजेनायटल म्हणजे जन्मता असले दोष असण्यापासून ॲक्वायर्ड थिंग्स म्हणजे अगदी ऑस्टिओपोरोटिक स्पाईनमध्ये ट्रॉमामध्ये देखील आढळून येतं. पण हे कुबड पूर्णपणे आता काढता येतं का? हो. तसे उपचार करता येतात का? 100%. असं आहे की म्हणजे कुबडाच्या संदर्भातले उपचार आम्ही करतो. बरं. तेही फार महत्वाची शस्त्रक्रिया आहे आणि उपचार पद्धती आहे. अगदी त्याला ब्रेस देणं म्हणजे तुम्ही पट्टा म्हटला तसे काही ब्रेस डेव्हलप केलेले आहेत. बरं. किंवा काही वेळा आपण तिथे ऑपरेशन करून त्याच्यामध्ये रॉड आणि स्क्रू असतात ते फिक्स करून घेतो. फ्रॅक्चर झाले असेल तर ते फ्रॅक्चरलाही सेगमेंटला आम्ही फिक्स करून घेतो. बरं. रॉड्स फिक्स करून घेणं आणि ते सरळ करणं, त्याचे कर्वेचर्स मेंटेन करणं, त्याचा कणा ताठ ठेवणं आणि ते प्रॉपरली मेंटेन व्हावं याच्यासाठी आपण उपचार करतो. आपण एरवी जर हात किंवा पाय फ्रॅक्चर झाले तर त्याला आपण प्लास्टर घालतो. पण जर मणका फ्रॅक्चर झाला तर त्याला तुम्ही काय ट्रीटमेंट करता? कारण त्याला तर तिथं प्लास्टर करणं शक्य नाही. नाही मग त्याला तुम्ही काय ट्रीटमेंट देता? मुळात फ्रॅक्चर जे झालं कुठलंही फ्रॅक्चरची ट्रीटमेंट ही 3R कन्सेप्टवर अवलंबून आहे. बरं. ट्रिपल आर, RRR तो नव्हे, हा RR. हां. तर पहिल्या गोष्ट आहे की रिडक्शन म्हणजे एका रेषेत ते आणणं गरजेचं आहे. दुसरं आहे रेस्ट म्हणजे विश्रांती देणं, आणि तिसरं आहे रिहॅबिलिटेशन म्हणजे त्याला पुनर्वसन फिजिओथेरपी. तर मणक्याचं फ्रॅक्चरला आपल्याला म्हणजे हाडाचं तुम्ही म्हणाला की एका रेषेत आणून त्याला प्लास्टर केलं, रेस्ट दिली आणि नंतर परत 1.5 महिन्यांनी 2 महिने ते काढून परत व्यायाम करून तो व्यवस्थित केला. तर मणक्यामध्ये तसं पट्टा पूर्वी लावण्याचा प्रयत्न केला पूर्वजांनी, आपल्या शास्त्रज्ञांनी ते प्रयत्न केले तर ते फेल गेलं. त्यामुळे झोपून राहा, विश्रांती घ्या असं सांगितलं. मात्र किती प्रमाणात फ्रॅक्चर झालेलं आहे, कोणतं फ्रॅक्चर झालेलं आहे, त्याचे तुकडे किती झालेले आहेत, मग आता आम्ही आधुनिक वैद्यकशास्त्राचा वापर करून ते फिक्स करायचा प्रयत्न करतो. आणि त्याला सपोर्टिंग तो मेन तुम्ही म्हणाला की 2 नंबरचा मणका फ्रॅक्चर झालाय तर वजन पेलण्यासाठी तो कमकुवत आहे. मग त्यावेळी आम्ही वर 2 लेवल खाली 2 लेवल स्क्रू फिक्स करून त्याला पेडिकल स्क्रू फिक्सेशन सिस्टीम म्हणतो, ते करून ते बायपास करून तो मणका ताठ ठेवण्याचा आणि ओव्हर अ पिरियड म्हणजे 2-3 महिन्यामध्ये ते फ्रॅक्चर झालेले मणके जुळून येतात आणि हळूहळू त्याचं काम व्यवस्थित व्हायला चालू होतं. पण मग पूर्वी जे ट्रॅक्शन लावायचे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात खूप शंका, गैरसमज आहेत. काही डॉक्टर सांगतात की ते ट्रॅक्शन लावा म्हणजे वजन लावून ते एक प्रकारे त्याला स्ट्रेच करायचं असतं. काही डॉक्टरांच्या मते म्हणणं असतं की ट्रॅक्शन लावल्यानं दुखणं वाढतं. नेमकं काय सत्य आहे? नाही, बऱ्याच गैरसमज गोष्टी आहेत या ट्रॅक्शन म्हणजे काही लोक घाबरतात, मला ट्रॅक्शन लावू नका, मला लावा म्हणतात. काही ट्रॅक्शनची सवय लागते मग ते आयुष्यभर पुन्हा लागतं असं करायला लागतं. नाही, हे खरं आहे का? नाही, ट्रॅक्शन ही अगदी म्हणजे जे आधुनिक वैद्यकशास्त्राचे जे गुरु म्हटलं जातं किंवा जे उद्गाते म्हटलं जातं हिपोक्रॅटस, त्या हिपोक्रॅटसने त्याचा शोध लावला. त्यांनी एक टेबल आणि एक लॅडर म्हणजे शिडी आणि एक टेबल केलं होतं, त्याच्यात तो फिक्स करून ते ताण दिला जायचा मणक्यांना. तर त्याच्यानंतर ह्याचा वापर कसा करायचा आपण शिकलो की जेव्हा दुखणं आलं तर मसल रिलॅक्स व्हावा, जो अडकलेला मसल आहे तो रिलीज व्हावा, त्याच्यासाठी आपण ट्रॅक्शन देत होतो. आणि समजा मणके मागं पुढे झालेत म्हणजे लिस्थेसिस म्हणतो, मागं पुढे झालेला मणका तो एका सरळ रेषेत आणण्यासाठी आपण ट्रॅक्शन दिला जातो. मग ऍक्च्युली कॉमन लोकांना जो प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्याला डिस्क प्रोलॅप्स म्हणतो किंवा चकती सरकणं म्हणतो, त्यावेळी जे दुखणं कमरेचं आहे त्यावेळी बऱ्याच वेळा वजन लावलं जातं, बऱ्याच वेळा वजन लावून विश्रांती घ्या म्हणून सांगितलं जातं. तर त्याचा काही महत्त्वाच्या दृष्टीनं फायदा होत नाही, त्या आजाराचा बरं होत नाही. ते स्नायू आखडलेले फक्त रिलॅक्स होतात किंवा मणके मागं पुढे झाले असेल तर वजन लावून आम्ही ते एका रेषेत आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र ते ट्रॅक्शन काढल्यानंतर परत आहे त्या स्टेजला जाण्याचे मॅक्झिमम चान्सेस असतात. म्हणजे ट्रॅक्शन आहे त्याच्यावरचं फुल प्रूफ उपाय नव्हे. नव्हे तो प्रथमोपचार म्हणूनच त्याला तुम्ही treat आणि करता. पुढे मग त्याला गायडेड पुढच्या उपचार पद्धती कराव्या लागतात आपल्याला. अच्छा.
मेंदूचा आजार ज्याच्यामध्ये ट्यूमर असू शकतो, जसं तुम्ही मगाशी म्हटलात की स्पायनल कॉर्डमध्ये मणक्यात सुद्धा ट्यूमर होऊ शकतो. हो हो. पण मग मणक्यामध्ये तर मॅक्झिमम सगळी हाडं आहेत, मग त्या हाडांवरती तो ट्यूमर तयार हा, होतो. हाडांचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्यूमर आहेत, ज्याला ऑस्टिओब्लास्टोमा, ऑस्टिओक्लास्टोमा, मेटॅस्टॅसिस, म्हणजे बाकीच्या शरीरातला अवयवातला कॅन्सर सुद्धा हाडांमध्ये जाऊन बसतो हो हो. आणि तिथं तो वाढतो. तसेच जे मज्जारज्जू आहेत त्याचेही काही ट्यूमर्स आहेत, किंवा मज्जातंतू आहेत त्याचेही काही ट्यूमर्स, कॅन्सर्स आहेत. हे सगळे ट्यूमर्स, कॅन्सर्स होऊ शकतात. मज्जारज्जू आणि मज्जातंतू यात काय फरक? मेंदू म्हणजे जसं आपण एक कन्सेप्ट घेऊया की एक मेंदू आणि हा जे नर्वस सिस्टीम एक मोठं झाड आहे. हां. तो झाडाचा बुंदा आहे, हम्म. त्याची नंतर मुळं आहेत, हो. आणि मुळाला परत छोट्या छोट्या उपमुळं, उपमुळं हो. आहेत. तर मोठं झाड म्हणजे तो मेंदू, ब्रेनस्टेम म्हणजे ते खोड म्हणजे तो मुख्य मज्जारज्जूस, अच्छा. आणि नंतर खाली आलेला भाग जे मुळ्या आहेत छोट्या छोट्या, तो तंतू. ओके. म्हणजे अशा सोप्या भाषेत आपण समजून घेऊ. म्हणजे पण आपल्याकडे असं एक समज आहे की आपल्याकडे दोन मेंदू असतात, एक मोठा मेंदू, एक छोटा मेंदू. आणि छोट्या मेंदूचं काम असतं की शरीराचा बॅलन्स साधणं. बरोबर. मग छोट्या मेंदूचा आणखीन या मज्जारज्जूचा यांचा काही कनेक्ट आहे का? नाही, शेवटी हे ह्या नर्वस सिस्टीमचेच हे पार्ट्स आहेत. नाही, म्हणजे बॅलन्स साधण्यासाठी हो. मेंदू काम करतो की मणका काम करतो? नाही, हे ऑर्गनाइज सिस्टीम आहे. ऑर्गनाइज सिस्टीम आहे, त्याच्यामधून काही संवेदना, जर का मला उभा राहायचं असेल तर पायाच्या त्वचेनं काही आणि जॉईंट्सनी काही मला संवेदना मेंदूकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. तो बॅलन्स सांभाळणं गरजेचं आहे. तो जर का गेला नाही तरी सुद्धा बॅलन्स जातो. मग तो मज्जारज्जू बाधित असेल तर उभारताच येणार नाही. मज्जातंतू असेल तर बऱ्याच वेळा आपण आढळतं की डायबेटिक फूट म्हणतो आम्ही त्याला, तर त्यांना संवेदना कमी होतात. किंवा न्यूरोपॅथी म्हणतो आम्ही त्याला, वेगवेगळ्या आजाराची न्यूरोपॅथी, डायबेटिक न्यूरोपॅथी पण हा त्यातलाच प्रकार आहे. त्यावेळी त्यांना मऊ मऊ कापसावर चालल्यासारखं वाटतं आणि पडतात. किंवा स्पायनल कॉर्ड इटसेल्फ म्हणजे ज्या मज्जारज्जूला देखील रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्याची शक्ती कमी होऊन तो बॅलन्स सांभाळायचं काम कमी होतं. कारण जे पॉवर कॅरी फॉरवर्ड करणारे, म्हणजे पुढे घेऊन जाणारे जे सिग्नल्स आहेत ते तिथपर्यंत जात नाहीत आणि ऑफ बॅलन्स होऊन पडतो. तसेच लहान मेंदूचंही काम आहे की तो बॅलन्स साधणं. तो चेक करतोय सगळ्यांवर, फायनल रिपोर्ट देतोय, ओके एव्हरीथिंग इज गोइंग स्मूथली. आणि त्याचबरोबर पण असे खरोखर दोन मेंदू असतात? हा, आपण मेंदू तो एकच आहे, पण आपण त्याचे डिव्हिजन्स केले. ओके. मोठा मेंदू, लहान मेंदू, जसे दोन गोळे नसतात. हा, दोन गोळेच आहेत. दोन गोळेच आहेत म्हणून तर आपण त्याचे डिव्हिजन्स केले. बट ते इज पार्ट ऑफ दॅट सिस्टीम, बट दे आर लिंक्ड टुगेदर. म्हणजे असं काही वेगळा भाग नाहीये. वेगळा भाग. आता अगदी सर्वसामान्य माणसांच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा गाडी चालवत असताना आजकाल ते एक नवीन पाठीला लावण्यासाठी सिग्नलवरती गेल्यानंतर आपल्याला ते मिळतं, ते मागं लावून रेस्ट करून द्यायला असं म्हणतात. ते योग्य आहे का वापरणं? हे बघा, गाडी किती वेळ चालवतो ह्याच्यावर अवलंबून आहे. नाही, आता समजा मला कोल्हापूरहून मुंबईला जायचं, एक 6 तास सलग ड्रायव्हिंग करायचं, तर त्यावेळी माझी हाताची पोझिशन कशी असली पाहिजे? कारण आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये अनेक त्याबद्दलचे व्हिडिओ येत असतात, तर त्याच्यामध्ये हात असे ठेवू नका, हात खाली ठेवा. तर ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही काय सल्ला द्या? अगदी महत्वाचा, म्हणजे छान प्रश्न आहे हा, की नेमकं काय केलं पाहिजे? कारण रोजच्या दैनंदिन आयुष्यातले हे प्रश्न आहेत. एकदम म्हणजे मी अगदी सोप्या भाषेत सांगतो की टू व्हीलरचं मागचं चाक झिजतं जास्त, कारण तिथं वजन जास्त आहे. आणि फोर व्हीलरचं पुढचं चाक लवकर झिजतं, कारण इंजिनचा वजनाचा भाग तिथं आहे. जिथं वजन जास्त आहे तो भाग खराब होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मणक्याचं जे म्हणजे मेन काम आहे गादीचं, म्हणजे जे चकतीचं वजन पेलणं आणि हालचाल करणं. तर कमरेच्या मणक्यावर जो दाब आहे किंवा त्या गादीवर जो दाब आहे तो सगळ्यात जास्त आहे. अच्छा. हा, उभा आपण जे इव्होल्युशन मध्ये आले, ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस मध्ये आता आपण बसलोय. पूर्वी आपण मांडी घालून बसायचो, आता आपण खुर्चीत बसायला लागलो. तर मांडी घालून बसणं हा एक वेगळा प्रकार आहे आणि खुर्चीत बसणं हा एक वेगळा प्रकार आहे. कारण आता माझं सगळं वजन हे मणक्यावर आहे. मांडी घालून बसलं तर ते मांडीवर पण थोडं येणार आहे, ते विभागलं जाणार आहे, तो बेस मोठा होणार आहे, हा बेस कमी झालेला आहे. तर लॉंग म्हणजे मग एक प्रकारे मांडी घालून बसणं हे अधिक चांगलं आहे शरीरासाठी म्हणता येईल. दरवेळी खरं मांडी घालता येणार नाही. हो हो. तर 100% तसा फायदाच आहे. तर विषय असा होता की जेव्हा लॉंग ड्राईव्ह म्हटले तुम्ही, तर ज्या ऍक्टिव्हिटी आपण म्हणतो की आता बऱ्याच वेळा असं आढळतं की हे आजार काही ठराविक प्रोफेशनल्स मध्ये आढळतात. म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेट जे जास्त करतात, ड्रायव्हर लोक आहेत जे सतत 8-8 तास 10-10 तास दक्ष राहून काम करतायत, किंवा मॅन्युअल लेबरर म्हणजे कष्टाची कामं करणारी, खुदाई कामं करणारी, त्यावेळी त्यांची जी
काम करण्याची जी प्रोसेस आहे, उठणं बसणं, जी मुवमेंट्स होणार आहेत आणि जे सतत बैठं काम आहे, तर त्या गादीवर कमरेच्या मणक्याच्या गादीवर येणारा दाब हा 150 पाऊंडापेक्षा पर स्क्वेअर इंचला आम्ही ते गृहीत धरलेला आहे, त्याचा तो जास्त असतो आणि त्यामुळे ते दुखणं जास्त आहे. म्हणून मागं कुठला सपोर्ट दिला, पट्टा घातला, मणी घातले म्हणून आजार काय बरा होणार नाहीये किंवा दुखणं थांबणार नाहीये. बर तर त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की ब्रेक इन सिटिंग टाइम, तुम्ही कंटिन्युअस ड्राईव्ह करू नका. आज पेपर दिला तरी 3 तासाच्या वर पेपर प्रमाण दिलेलं नाहीये, नाहीतर तुम्ही 10 तासाचा पेपर केला असता, सगळे पेपर एका दिवशी संपले. तसं नकोय आपल्याला. तर 3 तास हे मॅक्झिमम सिटिंग ड्युरेशन कन्सिडर्ड आहे. त्याच्यानंतर तुम्ही ब्रेक घ्या, थोडंसं विश्रांती घ्या, हातपाय हलवा आणि परत तुम्ही कामाला लागा. तर दुर्दैवानं आपण ते कंटिन्युअस करतो. 8-8 तास, 10-10 तास, 12-12 तास पण बैठक काम करणारे लोक आहेत. हो, आता अनेक कॉल सेंटर बीपीओ मध्ये एकदा बसल्यानंतर 4 तास 5 तास उठता येत नाही. डीटीपी ऑपरेटर आहेत अनेक दैनिकांमध्ये जे काम करतात की त्यांना संध्याकाळी एकदा 7 वाजता ते खुर्चीत बसले की रात्री 12-1 वाजता पानं लावूनच उठायचं. 100%. हा जो आहे तो ऍक्च्युली मी ते चुकीचं आहे शरीरासाठी. दर 3 तासानंतर तुम्ही उठलं पाहिजे, शरीराची हालचाल केली पाहिजे आणि आपल्या स्पायनल कॉर्डवरती किंवा माकड हाडावरती जो काही लोड येतोय तो थोडासा रिलीज केला पाहिजे. हो हो हो. आणि त्याच कन्सेप्टनुसार आपण काम करतो. त्याचबरोबर जी आधुनिक आपण शैली स्वीकारलेली आहे, व्यायामाचा अभाव. जर का गादी वजन पेलायचं काम करत आहे, 70 ते 80% वजन गादीवर आहे, म्हणजे चकतीवर आहे. तर त्याचबरोबर जे स्नायू मागे असणार आहेत आणि हे जे जॉईंट्स म्हणतो स्मॉल जॉईंट्स, पॅसेट जॉईंट्स, हे 20 ते 30% वजन पेलायचं काम करतात. मग स्नायू कमकुवत झाले की ऑटोमॅटिकली गादीवरचं प्रेशर वाढणार आहे. त्यामुळे व्यायाम करणं फार महत्वाचं आहे. धूम्रपानामुळे पण मणके झिजतात, कॅल्शियम कमी होतं. बर हा एक मजोप आहे. ताणतणाव ही महत्वाची गोष्ट आहे, कारण त्या वेळेवर झोपणं, विश्रांतीचीही गरज आहे आपल्या मणक्याला. असं नाहीये की ते काम करत 24 तास काम करणं शक्य नाहीये. विश्रांती ही गरजेची आहे. झोपताना उताणं झोपल्यावरती चांगलं असतं की कुशीवर झोपणं चांगलं असतं? नाही, झोप ही झोपच आहे. तुम्ही नाही, पण मी स्पायनल कॉर्डच्या दृष्टीने विचारतोय, मणक्याच्या दृष्टीने विचारतोय. मणक्याला रिलीफ कुठे मिळतो किंवा त्याच्यावरती लोड कुठे येतो? नाही नाही, असं कुठल्याही गोष्टी डावी कुशीवर झोपा, उजव्या कुशीवर झोपा, कम्फर्टेबली पाठीवर झोपा, पोटावर झोपा, हा काही नाही. आपल्या नैसर्गिकरित्यानं झोपणं गरजेचं आहे. त्याचा काही फारसा बाधा होत नाही. मग बऱ्याच लोकांना वाटतं की गादीवर झोपायचं नाही, मग मी चटई टाकून झोपणार. तर गादी चटई हे नाही, तुम्ही फोम जास्त वापरू नका, ज्याच्यामध्ये तुमचा मणका सॅग होईल, जो खाली जाईल. म्हणजे आपण मोठमोठ्या हॉटेलमध्ये गेला असाल, 3 स्टार 5 स्टार मध्ये मोठी गादी असते 1.5-2 फुटाची, आणि पाय ठेवला तर तो पाय पण आत जातो. अगदी अगदी. तर ती त्या प्रकारचे, आणि अशा गाद्यांवरती झोपल्यानंतर पाठ जास्त दुखती 100%. दुसऱ्या दिवशी ती दुखतेच. पण मग असे मग लोक म्हणतात की तुम्ही सरळ सपाट कुठल्या तरी फळी टाका आणि फळीवर झोपा. नाही, एवढे फळीवर झोपायची, चटईवर झोपायची नाही, की जी रेग्युलर आपल्या म्हणजे गादीचा वापर म्हणतो. म्हणजे फार मऊ गादी असता कामा नाही नाही, कापसाची गादी. बरोबर. कापसाची गादी ही अत्यंत योग्य आहे आणि त्याच्यावर आपला मणका स्टेबल राहतो. कारण चटईवर झोपणं, चटई टोचायला चालू होते, झोप लागणार नाही. मग गादी आहे ती गादी व्यवस्थित, काही फार मोठे फोम्स नको आहेत. ते रेग्युलर हार्ड कॉयर असणं गरजेचं आहे, की जेणेकरून मणका खाली असा सॅग व्हायला नको, त्याच्या शेपमध्ये आपण झोपणं गरजेचं आहे. आणि मग हेच लॉजिक उशीच्या बाबतीत पण लागू असेल? 100%. आपण खूप जाड उशी घेऊन झोपलं तरी सुद्धा मान दुखू शकते, मोमेंटला त्रास होणार आहे. तसंच ते अवघडते. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं, मान अवघडते हा जो एक मोठा सगळ्यात मोठा, मी आता त्याकडे येणारच होतो की मान अवघडते म्हणजे सुद्धा एक प्रकारे मणक्याला थोडस आपण त्रास देत असतो. मणक्याचे स्नायू अवघडतात आणि मग त्याला लंबॅगो किंवा म्हणजे नेक पेन म्हणतो आम्ही, मानदुखी म्हणतो. तर ते स्नायू आखडले जातात. त्यावेळी मग परत तेच आपण ट्रीटमेंट देतो की जेणेकरून ते दुखणं थांबावं. जर का ते दुखणं थांबत नसेल, मग तो जो कन्सेप्ट आम्ही म्हणतो की नुसतं पाठीचं आणि कमरेचं मानेचं दुखणं नाहीये, त्याबरोबर हातापायात पण वेदना यायला लागल्या, हातापायातली शक्ती जायला लागली आहे, संडास लगवीरचा ताबा झाला, तर मग त्याच्यासाठी आपण सायाटिकाचं वर्गीकरण किंवा न्यूरालजिक पेन असं वर्गीकरण करून मानेसाठी आणि कमरेसाठी हे म्हटलेलं आहे आणि त्याचे मग उपचार आपण करतो. हातापायाला मुंग्या येणं हे लक्षण आहे? हो, हे आजारांचं लक्षण आहे. आणि कानामध्ये असं बऱ्याचदा कुई असा एकदम आवाज येतो? नाही, ते कुई आवाज येणं हे कधी कधी जो कानाचा पडदा आहे कमी जास्त व्हायब्रेट झाल्यामुळे होतं. ॲडिशनली काही ब्लड फ्लो असतात आतल्यात, आपले शरीरातले रक्तवाहिन्या, त्यांचा फ्लो ही आपल्याला जाणवतो. तर त्या पद्धतीनं तो आवाज येतो. तशा पद्धतीनं आपण त्याचा स्पायनल कॉर्डशी किंवा मेंदूशी थेट संबंध नाही? शक्यतो करून नाही, शक्यतो करून काही नाही. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. मानेचे काही विशिष्ट असे व्यायाम असतात का की ज्याच्यामुळं
मानेला रिलीफ मिळेल, मान अवघडली असेल तर त्याच्यापासून थोडंसं बरं वाटेल, असे काही आहेत का व्यायाम? हा, मानेचे आहेत, पाठीचे आहेत, कमरेचे आहेत. अगदी आपण योगासनं करू शकतो, बरं. रेग्युलर व्यायामही करू शकतो, जेणेकरून आपली ती ऍक्टिव्हिटी आणि स्नायूंची ताकद चांगली राहावी. आजार होऊ नये म्हणून करायचा आहे. दुखऱ्या मानेमध्ये तुम्हाला व्यायाम डॉक्टर सजेस्ट करत नाही, हां. दुखऱ्या पाठीमध्ये व्यायाम सजेस्ट करत नाही. त्यावेळी तुम्ही प्रॉपर रेस्ट घ्या. रेस्ट पण अशी पूर्वी म्हणायचे 2 महिने झोपून राहा, 3 महिने, आपल्याला वेळ तेवढा देणं शक्य नाही आणि दॅट इज इलॉजिकल. जास्त विश्रांती घेतली तर ते स्नायू आणखी दुबळे होतात, फिबल होतात, ताकद त्यांची कमी होते. 3 ते 7 दिवस मॅक्झिमम रेस्ट आम्ही सजेस्ट करतो. 3 ते 7 दिवस. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे रेग्युलर ऍक्टिव्हिटी करा. आणि जर का त्रास कमी होत नसेल तर न्यूरोसर्जनचा सल्ला घ्या, स्पाईन सर्जनचा सल्ला घ्या, असं आमचं सांगणं आहे. हे आहेत डॉक्टर कौस्तुभ वाईकर, ज्यांनी आपल्याला एकूण मेंदू आणि मणक्याची रचना कशी असते, त्याचं शरीरातलं महत्त्व काय आहे, आपल्या दैनंदिन प्रत्येक हालचालीमध्ये स्पायनल कॉर्ड म्हणजे मणका किती महत्त्वाचा आहे याबद्दल विस्तृत माहिती दिली. अजूनही खूप काही प्रश्न आहेत, पण माझा आजचा वेळ संपला आहे. पुन्हा एकदा मी त्यांना नक्की आमच्या स्टुडिओत बोलवणार आहे. पण आज मला एवढं महत्त्वाची एक गोष्ट त्यांच्याकडनं समजली की स्पायनल कॉर्ड हा आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. तो व्यवस्थित जपला गेला पाहिजे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या नुसार आता त्याच्यावरती अतिशय प्रभावी उपचार होतात. त्याच्यासाठी खूप मोठ्या चिरफाड करणाऱ्या शस्त्रक्रियांची आता गरज नाही आहे. आणि जर आपण दैनंदिन व्यायाम केला, व्यवस्थित शरीराची रचना ठेवली, तर या स्पायनल कॉर्डला, या मणक्याला फारशी इजा होणार नाही. आज डॉक्टर कौस्तुभ वाईकर, जे सिद्धांत हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करतायत, ते आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि अत्यंत मनमोकळेपणानं आणि विस्तृतपणानं बोलले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.